नमस्कार. गोदाई किचनमध्ये मी सौ नंदा जानकर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण फुटाण्याचे लाडू कसे करायचे ते बघूया. फुटाणे म्हणजे आपण जे हरभरे भाजून जे फुटाणे मिळतात दुकानामध्ये, त्याच फुटाण्याचे हे लाडू बनवलेत मी. मस्त असे बघा, खमंग झालेत. अगदी महिना 2 महिने टिकतात. लहान भुकेसाठी मस्त असं एक पटकन एक लाडू घ्यावा, तोंडात टाकावा आणि पाणी प्यावं. पटकन असे हे भूक शमवणारे आहेत आणि खूप छान पौष्टिक असे आहेत. एक लाडू खाल्ला तर जवळजवळ 2 तास तुम्हाला भूक लागणार नाही. अशा पद्धतीने हे लाडू तयार होतात. तर गूळ घातलेलं आहे मेन म्हणजे, याच्यामध्ये मी साखर वापरलेली नाही, गूळ वापरून केलेलं आहे. खूप छान असे मऊसूत होतात, कडक अजिबात होत नाहीत अशा पद्धतीने केली तर बघू शकता तुम्ही. मी अर्धा किलोचं प्रमाणात मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर खूप छान असे मस्त लाडू होतात. त्यासाठी बघा इथे बघू शकता तुम्ही, जे चणे मिळतात खाण्यासाठी आपण वापरतो, लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतात, हे भाजलेले फुटाणे. तर हे फुटाण्याचे सालं काढून घ्यायचे. इथे मी अर्धा किलो फुटाणे घेतलेत. तर अशा प्रकारे हे सगळे साल काढून घ्यायचे. पूर्ण साल काढून एक 400 ग्राम फुटाणे हे भरतात. वजनाने 400 ग्राम असतील, वाट्याने बनाल तर एक 2 वाट्या भरून हे फुटाणे तयार होतात. बघू शकता तुम्ही, सगळं साल काढून स्वच्छ करून घेतलं आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर 2 वाटी फुटाणे, त्याला मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. काजू तुम्हाला नाही वापरले तरी चालतील. आणि इकडे 1 पाऊण वाटी गूळ घेतला आहे. आता गूळही तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने हे मस्त असे हे लाडू आपण तयार करायचे आहेत. तर आधी आपण हे फुटाणे ची डाळ आहे, ती फुटाणे आहेत ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. अगदी भरड वाटून घ्यायचे, जास्त बारीक किंवा जास्त मोठं ठेवायचे नाहीत, अगदी भरडच वाटून घ्यायचे. तर बघू शकता सगळे मी हे फुटाणे आधी वाटून घेते आणि नंतर मग काजू वाटून घेते. काजू बदाम तुम्ही सुकामेवा जो असेल तुमच्याकडे तो वापरला तरीही चालेल, किंवा मग नुसत्या फुटाण्याचे केले तरीही चालतील. आता याला वाटून घेते मी. हे बघू शकता तुम्ही, अगदी भरड म्हणजे एक मोठा जाड रवा असतो, अशा पद्धतीने हे मी करून घेतले. एकदम बारीकही नाही किंवा एकदम जाड ठेवलेलं नाही. मोठा रवा जो असतो आपला, तेवढंच मी वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मी काजू घेतलेले आहेत ते मात्र थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे आपण खाताना दाताखाली लागले पाहिजेत, अशा पद्धतीने हे ठेवायचे आहेत. आता मिक्सर याला बंद चालू करायचा, कारण जास्त वेळ मिक्सरला लावायचं नाही, नाहीतर मग त्याचं तेल बाहेर येतं. हे बघू शकता, असं थोडंसं एकदम जाडसर वाटलेलं आहे, एकदम पण बारीक नाही वाटलं. अशा पद्धतीने थोडेसे तुकडे दिसले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही ड्रायफ्रूट्स घ्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ना, हे थोडंसं बारीक आहे आणि हे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करायचं आहे, दोन्ही मिक्स करायचं. छान सगळं हे काढून घेतलं मी, एकत्र मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट आहे, म्हणजे शेंगदाणे भाजूनही घालू शकता. तुम्हाला जे आवडेल ते, काजूऐवजी तुम्ही शेंगदाणे भाजून घातले तरीही चालतील. आता एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये तूप घालायचं आहे. अगदी 1 चमचाभर तूप घालायचं. एक मोठा चमचा भरून मी तूप घातलं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, किंवा तूप आवडत नसेल तर 1 चमचाभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हा गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, वितळून घ्यायचा आहे फक्त, आपल्याला पाक करायचा नाही. आणि शक्यतो तुम्ही साधाच गूळ घ्या, चिकीचा गूळ अजिबात घेऊ नका. चिकीचा गूळ घेतल्यामुळे काय होतं, तुमचे जो पाक आहे तो एकदम कडक होतो आणि मग तुमचे लाडूही कडक होतील. तर साधा नॉर्मल जो गूळ असतो मिळतो तो घ्यायचा. दुकानवाल्याला चांगलं विचारून घ्या तुम्ही, हा चिकीचा गूळ आहे का नाही. चिकीचा असेल तर तो अजिबात घेऊ नका, साधा गूळ आहे तो घ्या. छान फोडून घ्या आणि फक्त विरघळून घ्यायचा आपल्याला, याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. बारीक खडे जर केले तुम्ही, किसून घेतला तर पटकन वितळून जाईल गूळ. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. एखाद दुसरा खडा आहे
तो थोडासा गॅस बंद करून थोडंसं ढवळून घ्यायचं. म्हणजे हे बघा बघू शकतात बारीक असे खडे राहिलेले त्याचे, तर मिक्स करत राहायचं म्हणजे ते विरघळतात मग खडे. मी इथे तुपावर केलं आहे, तुम्ही पाण्यातही करू शकता. बघा बघू शकता तुम्ही, ह्याला पाक केलेला नाही मी, फक्त विरघळून घेतला आहे गूळ. बघ आता ह्या जो आपण गूळ वितळून घेतलेला आहे ते आता हे फुटाण्याचे जे आपण पावडर बनवली त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता मी माझ्याकडे थोडासा गूळ कडक होता म्हणून मी गरम करून घेतला. तुमच्याकडे तर समजा पावडर असेल तर मात्र गरम करायची गरज नाही. याच्यामध्ये हे पावडर याच्यामध्येच मिक्स करायचं, थोडंसं मिक्सरला लावून घ्यायचं, वरून तूप घालायचं आणि मग लाडू वळायचे. तेही छान असे मस्त लाडू होतात. मिक्स करून घ्यायचं सगळं. तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं घट्ट झालं आहे किंवा कडक झालं आहे तर थोडंसं थंड झालं की पुन्हा तुम्ही मिक्सरला लावून घ्या आणि लाडू वळून घ्यायचे ठोडंसं तूप घालून. तरीही छान मस्त हे लाडू वळले जातात. गरम असतं, थोडंसं सावकाशीने करा, थंड होऊ द्या. याला गरम ठेवायची गरज नाही, पूर्ण थंड झालं तरीही तुमचे लाडू छान वळतील. थोडंसं फडफडीत वाटलं तुम्हाला तर एक चमचाभर तूप घाला. आता थोडंसं हे थंड करून घेते मी. आता याच्या माझ्याकडे जे भोपळ्याच्या बिया आहेत माझ्याकडे आहेत म्हणून टाकते मी. तुमच्याकडे नसतील, नाही वापरल्या तरी चालतील, पण दिसतं छान म्हणून मी हे वापरते. आहे माझ्याकडे म्हणून थोडंसं एक मुठभर घातलेत. तुमच्याकडे किशमिश असेल ते वापरलं तरी चालेल. बघा मस्त असं हे पूर्ण थंड झालं, हाताने छान चोळून घेतलं मी आणि आता लाडू वळायचे. बघा पटकन लाडू वळला जातो. पुन्हा सांगते मी, थोडंसं सरसरीत झालं, फडफडीत झालं तरी काही हरकत नाही. एक चमचाभर तूप घालायचं आणि मग हे छान असे मस्त लाडू वळून घ्यायचे. हे लाडू अगदी 2 ते 3 महिने राहतील, इतके छान. आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही त्याचं. हे बघा बघू शकता तुम्ही, छान असा हा लाडू तयार झाला. मस्त असे हे लाडू सगळे तयार होतात. खायला खूप छान लागतात. लहान मुलांनाही आवडतील, मोठ्यांनाही आवडतील. बाहेरून जाऊन आल्यानंतर आपण पटकन पाणी पितो, त्याऐवजी छोटे छोटे करायचे लाडू. एखादा लाडू घ्यायचा खायचा आणि मग पाणी प्यायचं. असे हे मस्त लाडू तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू तयार होतात. अगदी डब्यात भरून तुम्ही ठेवले तर महिनाभर 2 महिने राहतील. पण आपण हे लाडू इतके छान होतात ना की पटकन संपून जातात. अजिबात महिनाभर ठेवायची गरज पडणार नाही. इतके छान हे लाडू होतात. एकदा नक्की करून बघा. छान असे बघा वळले जातात हे लाडू. हे मिश्रण गरम ठेवायची गरज नाही किंवा पुन्हा गरम करायची गरज पडत नाही. इतके छान असे मस्त लाडू तयार होतात. अर्धा किलोमध्ये हे जवळजवळ 25 लाडू तयार झालेत. बघा बघू शकता, मी असे डब्यामध्ये भरून ठेवले. अशा टेबलवर ठेवून देते मी. छान असे मस्त लागतात. सगळ्यांना तुमच्या घरात आवडतील. बघा एकदा नक्की करून बघा. आपण पुन्हा भेटूयाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.